Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। पार नजर जाईल तिथपर्यंत जे पाणी दिसतंय हे आहे बीड जिल्ह्यातील धनेगाव उर्फ मांजरा प्रकल्प। मांजरा नदीवरती हा प्रकल्प आहे आणि 3 जिल्ह्याचा वरदान म्हणून ठरलेला आणि ग्रीन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेला बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्याला फायदा असलेला हा मांजरा प्रकल्प मांजरा नदीवरती आहे। 92% भरलेला आहे। 8 TMC याची क्षमता आहे आणि आतापर्यंत या धरणातून 27 TMC पाणी सोडलेलं आहे। म्हणजे धरण 3.5दा जे भरतं ते 3.5दा भरलेलं धरण रिचवण्यात आलेलं आहे। सध्या धरणाचे 8 ते 9 दरवाजे उघडे आहेत। 12 दरवाजे मागच्या 10 दिवसाखाली उघडण्यात आले होते आणि 2021 साली या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले होते आणि त्यानंतर जर आता बघितलं हे सगळं मांजरा नदीचा विसर्ग आहे, लातूरकडे नदी जाते आणि हे दरवाजे उघडले आहे। मांजरा नदीचं पात्र आहे खाली आणि हे पूर्ण दरवाजेतून मोठ्या संख्येनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खाली आता सध्या जोरात नदी पात्र भरलेलं आहे। दुतोडी भरून अनेक लाख क्युसेक वेगानं, हजारो क्युसेक वेगानं पाण्याची आवक देखील सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे। काल रेड अलर्ट होता, त्या दृष्टीनं जोरदार पाऊस पडलेला आहे आणि अनेक म्हणजे कळंब तालुक्यातील असेल, धाराशिव जिल्ह्यातील, केस तालुक्यातून असेल, बीड जिल्ह्यातील या सर्व दोन्ही गावातील ज्या नद्या आहेत त्या सर्व नद्या या मांजरा नदीला येऊन मिळतात आणि या मांजरा नदीवरती हे धनेगावचं मांजरा प्रकल्प आहे। तिथे मी सध्या उभा आहे। ह्या पूर्ण 18 दरवाजे आहेत। आतापर्यंत 2 ते 3 वेळेसच हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। यंदा सध्या 12 दरवाजे उघडण्यात आले होते। आता सध्या जवळपास 36,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग हा मांजरा नदीमध्ये सुरू आहे।